होळी म्हटलं की आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये आवर्जून बनली जाते ती म्हणजे पुरणपोळी नैवेद्यासाठी. मीही आज त्याच निमित्ताने नैवेद्यासाठी पुरणपोळीची थाळी करणार आहे, ज्याच्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवली होती. 3 ते 4 तासामध्ये ती अगदी भिजून दुप्पट झाली आहे. आता तिला धुवून एका कुकरमध्ये ठेवूया आणि हळद, मीठ आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून गॅसवरती थोड्या वेळासाठी पहिलं मध्यम आचेवरती शिजू देऊया आणि एक 5 ते 10 मिनटं शिजल्यानंतर त्याच्या हाय फ्लेमवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मेण्यासारखी शिजते. बघा, अशी बोटाने प्रेस केली तरी ती अगदी सहज दाबली जाते. छान अशी डाळ शिजली. आता ह्याचा आपण कट एका डब्यात काढून ठेवूया. हा जो कट आहे याची आपल्याला आमटी करायची आहे. आता या कटामध्ये नुसतं पाणी नाही घ्यायचं आहे, तर थोडीशी डाळ पण लागणार आहे. म्हणून मी इथे अगदी पाववाटी शिजलेली डाळ पण काढून ठेवणार आहे, जी आपल्याला आमटीमध्ये टाकायची आहे. आता लगेचच आपण पुरणाला चटका देऊया, म्हणजेच पुरण करून घेऊया. इथे मी 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ घेणार आहे. गूळ किसून किंवा चिरून घ्यायचं आहे. आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती, भिजायला घातली होती, त्याच वाटीने मी गूळ घेतला आहे. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करूया. गूळ आता मेल्ट होणार, मग ते पुरण थोडंसं पातळ होत जातं, त्यामुळे पुरणाला थोडासा वेळ लागतो. मग आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे. थोडं लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे ते बुडाला कुठे करपलं जाणार नाही. सतत आपल्याला ढवळायचं आहे. गूळ आपला पूर्णपणे विरघळला आहे. आता थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. थोडंसं मध्यम आचेवरतीच हे सगळं शिजू द्यायचं आहे. थोडंसं घट्ट झालं की याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर हे सगळं घालून घ्यायचं आहे. मीठ मी शिजतानाच घातलं होतं, त्यामुळे याच्यात घालायची गरज नाही. तर 1 चमचा तूप मी याच्यात घालते, ज्याच्याने स्वाद खूप छान येतो पुरणाचा. व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. आता आपण चेक करूया पुरण शिजलं आहे की नाही. म्हणजे पुरण शिजलं म्हणजे पुरण असं चमचा उभा राहिला म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे. पुरणाला चटका देऊन झाला की लगेचच थोडंसं गरम असतानाच आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे. इथे मी एक चाळण घेतली. आपल्याकडे जर पुरण पात्र असेल तर त्याच्याने किंवा चाळणीने असं पळीच्या साहाय्याने किंवा एखादी वाटी घेऊन असं प्रेस करून छान असं बारीक पुरण वाटून घ्यायचं आहे. पुरण आपलं वाटून झालं आहे. आता आपण पीठ मळायला घेऊया. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे मी. इथे समप्रमाणात घेतले. आपण दोघांपैकी एखादं पीठ घ्यायचं असेल तरी चालेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालूया. हळदीने पुरणपोळीचा रंग खूप छान दिसतो. दिसायला छान दिसतात पुरणपोळ्या. आता या पिठाला आपण व्यवस्थित असं मिक्स करूया आणि मग थोडंसं पाणी घालून छान असं मळून घेऊया. आता पुरणपोळीचं जे पुरण जेवढं महत्त्वाचं असतं, जेवढं मऊ पाहिजे तितकंच महत्त्वाचं आपलं हे जे पीठ बनवतो आपण, हे पीठ मळतो ते असतं. हे पीठही आपल्याला छान असं सैलसर मळून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालून छान असं 10 मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे सुरुवातीला. जास्त तेल आपल्याला आत्ता नाही लावायचं आहे. थोडंसं तेल लावून आपण व्यवस्थित मळून झाले. आता याला आपण 1 तासासाठी भिजत ठेवूया. म्हणजे एका पातेल्यामध्ये पीठ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी ओतायचं आहे आणि 1 तासासाठी त्याला मुरत ठेवू द्यायचं, म्हणजे भिजू द्यायचं आहे. आता पीठ 1 तासानंतर आपण हे काढून एका ताटात घेऊया. पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. फक्त पीठ घ्यायचं आहे. हे 10 मिनटासाठी छान असं मळून घ्यायचं आहे. छान तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचे. आता आपण जे पुरण बनवलं होतं त्याचे असे गोळे करून घेऊया. म्हणजे जेवढं आपल्याला प्रत्येक पुरणपोळीमध्ये पुरण भरायचं आहे तेवढ्या साईजचे आपण आधीच गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पुरणपोळ्या बनवताना आपल्याला ते सोपं पडेल. आता जेवढं आपण पुरण घेतले त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. त्याची छान अशी वाटी करायची आहे. तर थोडंसं हाताला तेल लावायचं आहे, कारण हे पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे तेल लावून व्यवस्थित अशी त्याची गोल वाटी करायची. छान असं पुरण भरायचं आहे आणि असं आतमध्ये दाबून, म्हणजे पुरण आपलं आतमध्ये व्यवस्थित पसरेल असं दाबायचं आहे. पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित असं गोल असं हाताने दाबायचं आहे. थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि आपण गोलाकार लाटून आता घ्यायचं आहे. छान अशी पातळ पुरणपोळी लाटून घेते मी.
थोडंसं पीठ मध्ये लावायचं आहे, पिठाचा हात, आणि छान अशी पुरणपोळी आपली लाटून घ्यायची, गोलाकार आकार देत जायचे. खूप जास्त प्रेस नाही करायचे, हलक्या हातानेच आपल्याला ह्याला गोलाकार आकार द्यायचे. आपली पोळी लाटून झालेली आहे. ते तवा पण मी गरम करत ठेवलेला. तवा गरम असतानाच आपण टाकूया पुरणपोळी. एका बाजूने छान असे बुडबुडे येईपर्यंत वाट बघूया, म्हणजे असे, आणि मग पलटून घेऊया. छान अशी टम्म अशी फुगलेली आहे पुरणपोळी आपली. एका बाजूने आपण छान असं तूप लावूया आणि दोन्ही बाजूने खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेऊया. दोन्ही बाजूने तूप लावूया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करूया. पुरणपोळीच्या थाळीसाठी मी कांदा मेथीची एक अशी छान अशी कुरकुरीत भजी करणार आहे, ज्याच्यासाठी मूठभरून मेथी घेतली. मेथी आपल्याला अशी ओबडधोबड अशी चिरून घ्यायची, खूप जास्त बारीक नाही करायची. आणि त्याच्यातच 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घ्यायचे. छान असे बारीक चिरून झालेत, म्हणजे उभे चिरून झालेत. आता मेथीमध्येच टाकूया. याच्यामध्ये काही आता बेसिक मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये मी जिरं घेतलेलं आहे. धणे कुटूनच घ्यायचे, ओबडधोबड असे ठेचून घ्यायचे. आणि हळद, मसाला, लाल तिखट, मीठ हे सगळं टाकायचं आहे. आणि थोडासा ओवा टाकायचा आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कांद्यामध्ये आपण जे मीठ टाकलं आहे त्याच्याने छान असं पाणी सुटतं. लगेचच मी एका बाजूला कटाची आमटी त्याला फोडणी देणार आहे. तेल टाकले कुकरमध्ये. तेल तापलं की राई जिरं टाकायचं आणि मग हिंग टाकायचं. छान असं हिंग आपल्याला फुलू द्यायचं आहे तेलामध्ये. आणि मग ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. लसूण पण छान असा मस्त असा ब्राऊन झाला पाहिजे, ज्याच्याने त्याचा स्वाद खूप छान येतो. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे. छान असं मसाला आपण तेलामध्ये परतू द्यायचं आहे. आणि मग जे मी वाटण केलं होतं ओल्या खोबऱ्याचं कांद्याचं जे आपण करतो ते वाटण टाकलं आहे. ते व्यवस्थित असं भाजू द्यायचं आहे. आणि मग जे कट मी काढून ठेवला होता त्याच्यामध्ये डाळ पण होती थोडीशी, हे आपण ओतायचं आहे याच्यामध्ये. आणि छान अशी त्याला आता उकळी द्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकळी द्यायची. आता जे आपण भजीसाठी जे बॅटर तयार केलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून, थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण कांद्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं. मग ही कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. इथे आपली एकीकडे डाळ पण शिजली आहे. त्याच्यात कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम आता बंद करूया. आणि लगेचच दुसरीकडे मी कढई पण ठेवली होती. त्याच्यावरती भजी जे आपण बॅटर तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये एक एक करून छोटे छोटे असे छान भजी तेलामध्ये सोडून घेऊया. आणि भजी छान असे कुरकुरीत आपल्याला होईपर्यंत मंद आचेवरती तळून घेऊया. भजी छान अशी कुरकुरीत तळली आहे. आता हे मी तेल पूर्णपणे निथळून काढून घेते. तयार आहे आपली पुरणपोळीची थाळी. गरमागरम कटाची आमटी सोबत साजूक तूप असेल तर पुरणपोळीची चव, आणि मग त्याच्यासोबत गरमागरम दूध आणि गरम गरम आपल्या लुसलुशीत अशा पुरणपोळ्या. भजी, कुरकुरीत अशी भजी आणि सोबत पापड, आणि त्याच्यासोबत इंद्रायणी भात. हा इंद्रायणी भात कटाच्या आमटीबरोबर खूप छान लागतो.